Vale, vale. 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 Vale, vale. Corta y corta. नमस्कार मंडळी. आवाज येतोय ना? Vale. 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 किती माग तुझ्या लागाव, किती राती गाजाव, किती माग तुझ्या लागाव, किती राती गाजाव, गेला हवा निसार तुझ्या माझं काळीज मागाव, गेला हवा निसार तुझ्या माझं काळीज मागाव, मनात बसली गालात हसली, तू मनात बसली गालात हसली, प्रेम झाले मला कसं विसरून जाऊ तुला, माझ्या गुलाबाच्या फुला, कसं विसरून जाऊ तुला, मी माझ्या गुलाबाच्या फुला. बघा काय म्हणायचं, सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात, सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात, या गणपामराला आज मिळो तुमची साथ, या गणपामराला आज मिळो तुमची साथ, तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा, तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा, करतो मानाचा मुजरा तुला रसिक, करतो मानाचा मुजरा तुला, करतो मानाचा मुजरा तुला रसिक, करतो मानाचा मुजरा तुला. Give me
आणि निळ्याभोर अशा अरबी समुद्राच्या या सागर कुशीत वसलेला उभा महाराष्ट्र माझा आणि उभा महाराष्ट्राला आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजाननाला प्रथम नतमस्तक करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मोगलांच्या साम्राज्यातून आपला पाठ पडला होऊन हिंदू धर्म सध्या गुंडावला ते म्हणजे जिजाऊ सुभद्रा राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे त्यांचं जागत स्वप्न सध्या उतरलं. एकही लढाई न हारता वनात सिंहाच्या जबड्यात घालून हात मराठ्यांची जात अग्रावर करणारे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना मला शाहिरी मानाचा मुलगा. तसंच तीवर वंदन करतो त्या अहोरात्र रणसीमेवर लढणाऱ्या माझ्या शूरवीर बलरामांना. कारण त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत. या मराठी माणसाला या महाराष्ट्राला राहणारी मराठी म्हणून जगण्याची हिंमत मिळवून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिवाळ वंदन. ठाकरेंचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू फुले अशा माझ्या तमाम महापुरुषांना शाहिरी मानाचा मुलगा करून आज या ठिकाणी माझ्या नात्याला तमाम मायबाप प्रत्येकाच्या चरणांनी धूळ कंपाळी लावून आज ही आपली वेळेवरची सेवा आपण सादर करीत आहोत. त्यात काही चूक झाल्यास ती मोठ्या प्रमाणे बदल घालून घ्याल आणि तुमचं हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळवून द्याल अशी रत्नदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री नवलाई देवी क्रीडा मंडळ आंबवली माननीय श्री किशोर खेराडे आणि माननीय श्री संदीप मानेगावली यांनी आम्हाला आज या ठिकाणी आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे संतोष करून आहोत. रसिक हो, मी मराठी माझा जात धर्म पंथ मराठी आणि मी गात राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी. त्यात काही चूक झाल्यास मी मोठ्या मनाने बदला जाऊन घ्या आणि तुमचं अनुभव सहकार्य आम्हाला मिळवून द्या अशी रत्नदेवतेच्या प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण. रसिक हो, आज या ठिकाणी खरंच सांगावयास आनंद वाटतो तो म्हणजे या शक्तीपुऱ्यातील बादशाह ज्यांच्याकडे आम्ही ही लोककला पाहून शिकलो ते रामचंद्र घाणेकर बुवा यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या सोबत ज्यांची मार्केटमध्ये पहिल्यांदा शक्तीपुऱ्याचं जे मार्केटने नाव कमवलं ते आज प्रभाकरजी करवटे बुवा आज या ठिकाणी आलेले आहेत. खरंच त्यांच्याबरोबर कार्यक्रम झाले माझे. त्यांच्याकडे पाहून कार्यक्रम शिकतोय आणि शिकत राहील. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला बरेचसे शाहीर वर्ग उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ करतायत मनीष पाले, बेंजोला साथ करतायत प्रीतम भाईजे, वर्गलला साथ करतायत सार्थक गेलोटे आणि भावेश धामेश्वर, ऍक्टोबेटला साथ करतायत साहिल मेस्त्री. त्याचप्रमाणे आज या गर्दीत शक्तीवाले शहिरांची ही म्युझिशियन टीम आहे. त्यामध्ये शुभम नांदरकर आहे. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे मला साथ करतोय पवन धोपट. त्याचप्रमाणे मला छोट्या भावाप्रमाणे जी मला साथ असते तो चेतन घेवडे, गणेश गराटे, राजेश ठाकरे, मायभूमी कोकणचे मालक प्रशांत कातकर माऊली,
त्याचप्रमाणे रमेश हरपले या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि ज्यांचं मला गुरु समान असं मोलाचं मार्गदर्शन असं ते म्हणजे आमचे सचिन पानगरे बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या गर्दीत बरेचसे शाहीर मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये शाहीर तेजस्वी बुवा हे नवी युवा आवाज आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आयोजक मंडळी मित्र आमचे संतोष आंबेकर यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज आमचा ड्रेस शिवलेला आहे ते म्हणजे सदानंद भडवलकर साहेब आज या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीसह उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आमचे मित्र अक्षय परब, निलेश कदम, बारगुडे बुवा, युट्यूबर चंदन भाऊ, सुरेश भाऊ, साहिल निर्गळकर बुवा, त्याचप्रमाणे संकेत दळवी बुवा आज या ठिकाणी गर्दीत आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र कल्पेश ओरके आणि माझा परम मित्र अजय ओरके हाही या गर्दीत उपस्थित आहे. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आणि आता राहिले कोण एवढे कंटाळा आला, कंटाळा आला काय? कंटाळा घालवायचा आता बुवाला तापवायचंय. बुवा बुवाचे गुरुवर्य शशिकांत ठाकरे बुवा आणि शाहीर अभिषेक पाताडे आणि आमचे गुरु समान असे विनय माऊली यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवा वाजवायची ना बारी, आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. वाजले किती? बुवानी किती वाजवले? बुवा मुंबईला बारी करताय, गावच्या बारीने सोडा हो. बोलतो ना झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है. बारी बघा सुरुवात करतोय. हॅलो, श्री नवलाई क्रीडा मंडळ आंबोली, श्री किशोर तेराडे आणि संदीप माने आयोजित संगीताचा महामुकाबला अभिषेक पाताडे आणि अनिल गराटे या अनिल गराटे मुलांचा सत्कार समारंभ राहिला होता, तर त्यांचा सत्कार करतील संदीप माने. धन्यवाद. माय बाबा तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावी.
देहात श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी गीत गात राहीन. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. हो वा, लक्षात असू द्या. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. दोष मला तू देऊ नको, माझा जीव जरी गेला तरी मला भेटाया येऊ नको. बघा काय म्हणताय. सेवा करतो रणी ह्या सांभाळून, सेवा करतो रणी ह्या सांभाळून. गीत गाण्यात मी रंगलो, गीत गाण्यात मी रंगलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. सेवा करतो रणी ह्या सांभाळून, सेवा करतो रणी ह्या सांभाळून. गीत गाण्यात मी रंगलो, गीत गाण्यात मी रंगलो. तुमच्या मायेमुळे रसिका, तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका सेवा करतो रणी ह्या सांभाळून, सेवा करतो रणी ह्या सांभाळून. गीत गाण्यात मी रंगलो, गीत गाण्यात मी रंगलो. तुमच्या मायेमुळे रसिका, तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. माझ्या कोकणची लोककला अभिमानाने जगतो तिला. अभिमानाने जगतो तिला. वाडवडीला दिवसा दिला, वाडवडीला दिवसा दिला, वाडवडीला दिवसा दिला, वाडवडीला दिवसा दिला. काव्य बोलूनही येते तुमच्या सेवेसाठी, काव्य बोलूनही येते तुमच्या सेवेसाठी. भावभक्तीत मी रंगलो, भावभक्तीत मी रंगलो. तुमच्या मायेमुळे रसिका, तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो. तुमच्या मायेमुळे रसिका
तुमच्या मायेमुळे रसिका सारी रवी घडलो 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 श्री गणपती गजानना रंगदेवता जागे श्री गौडेश्वर वसुदेवाचंद्र तुकाराम नकार मंडवासु आणि बाबुरंगली घराण्याचा त्याचप्रमाणे या गर्दीत सावंत माऊली यांचे सुपुत्र पवन सावंत हेही उपस्थित आहेत. त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे नंदकुमार कोळी व स्वानंद यांच्याकडून अनेक मुलांसाठी 500 रुपये काढले. त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे आजचे आयोजक श्री संदीप माने माऊली यांच्याकडून ही 500 रुपये आले. शाहीरांचा त्यांना माना समजला. त्याचप्रमाणे आमचे परममित्र शाहीर शक्तिवाली शाहीर नरेंद्र मोरेबुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आले. आम्ही त्यांचे सतत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा कोकणचा बुलंद आवाज तुरेवाल शाहीर अनिल गराटे यांच्या सुमधुर आवाजासाठी कोकणातील युट्यूबर्स कुमार अक्षय विजय आगरे कोकणी स्वर गाव लांजा त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे कोकणी स्वर. कोकणातली प्रत्येक गोष्ट साता समुद्र पार करण्याचं काम करतात असे आमचे मित्र कुमार अक्षय विजय आगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत. गाव लांजा कोलेवाडी यांच्याकडून त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे शाहीर नरेंद्र मोरे यांच्याकडून एक आता सांगितलं पण ते चुकीच माहिती. शाहीर नरेंद्र मोरे आमचे परममित्र शक्तिवाली शाहीर त्यांच्याबरोबर माझ्या बरेच कार्यक्रम झाले. यावर्षी लागले कार्यक्रम. शाहीर नरेंद्र मोरे बुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 5001 रुपये आले आहे. तरी माझा त्यांना शाहीर मानाचा मुलगा शाहीर मानाचा मुलगा शाहीर मानाचा मुलगा. चांदणा जरूर दिसली पण रात पाहिजे. चांदणा जरूर दिसली पण रात पाहिजे. मला बोलायला साड्यांची अशी वाट पाहिजे. काय म्हणतो? चांदणा जरूर दिसली पण रात पाहिजे. मला बोलायला साड्यांची अशी वाट पाहिजे. आज रंगे हात सामना फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. बुवाने घ्यायचं कडे बुवा डायरेक्ट परवाच्या बारीवर गेले. बुवा अहो रात गई बात गई. रातवर गेला ना आपल्या कसला तुझा प्रकार आहे बुवा. हा अहो परवाच्या बारीवर काय आजच्या बारीवर बोला ना तुम्ही. तुम्हाला घेतो बघा कसा सुपला शॉट देतो ना बघा. टाक टाक टपाटप.
हो बुवा कसं एकच दिसत्या एकच काढून घालायचा आणि कसं असं त्यातून लागलं पाहिजे बुवा हा बघा आता जास्त बोलणार नाही बुवा कारण बुवा परवाच्या वारीचा राग धरून इथे आले बुवा हा कार्यक्रम वेगळा गावचा कार्यक्रम वेगळा ओपनला अजून मजा येते बघा कसं घेतो तुम्हाला हा बुवाचा कडे होता ओ साहेबा ओ साहेबा ओ साहेबा ओ साहेबा बघूया हा ऐका का काय म्हणतोय हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा आतुरली धरती तुझ्या आगमना लवकर ये गजानना हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा बघा माझ्याला घेतोय बुवाचं संवाद चांगलं होतं एकदा आता या राजासाठी आता या शाहिरासाठी त्यांच्या आवाजासाठी जोरदार टाळ्या होत्यात कारण बुवांचा आवाज एकदम अप्रतिम वाजवा टाळ्या बुवांसाठी वाजवा माझ्यासाठी नाही कारण हा सध्या नवीन शाहीर उभारी घेतोय तर त्या शाहिरासाठी एका जोरदार टाळ्या होत्यात तुझे नाम घेतो मी गणेशा क्षणोक्षणाला आठवण झालं म्हणजे देवा तुझ्या आगमनाला अरे तुझी गीत गाता स्फूर्ती येते मनाला आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेश सुरुवात करतो गणाला वा गाण्याला लक्ष असू द्या आता हा माझा आवाज बघत आहे सॉरी विसरून गेलो जे आमचे चांगले मित्र आहेत माझ्या बऱ्याच कार्यक्रमाला त्यांनी सावध लावलाय असे आमचे साहिल होणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी एका जोरदार टाळ्या होत्या तुम्हालाही मला साहिल मला होता श्री सदला निसर्ग तुझ्या स्वागता मेघ गरजती अभांगणा सदला निसर्ग तुझ्या आगमना मेघ गरजती अभांगणा बांधोनी पाणी पैंजणा नाचते छंछना बांधोनी पाणी पैंजणा नाचते छंछना
श्रीराम नगरचे संस्थेचे प्रमुख सभासद रुपेश देव दरेकर, गाव आणि संदेश महाडी तसेच कैलासवासी रामचंद्र घाणेकर व यांच्या गवळण एक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी 501 रुपये आला आहे. आणि त्यांच्याकडून 1001 रुपये आले आहे. त्यांना होता शामिरी मानाचा मुद्रा, शामिरी मानाचा मुद्रा, शामिरी मानाचा मुद्रा. बघा आता झापूक झुपूक झापूक झुपूक हा? अरे आवाज येऊ द्या. करायची की नाही वारी की मोहन सारखीच करायचे रडगाणं आपलं हा? आधी गवत कशी होती? एकदम मंजूर होती ना. तरणी बाण आता बोललो असतो पुढे तरणी बाण हा. अगं ये बोललो चला जायचं ना बाजारी. अगं ये हिरा तुला घेणार हा. मग ते हे बोललो मला घेतल्याशिवाय जायचं कुठे. असली आजी मावशी आहे तिला घे तिकडे डायरेक्ट गोवा गावच्या वारीवर गेले. गावच्या वारीत मी काय बोलतो तुम्हाला सांगा. मी कुठली गवळ्यांची चाल गायली तुम्ही काय गाताय. मी काय बोललो सांभाळलं घासलेलं पाय काय वय तुझं धोक्याचं हाय काय. अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला असं घोटाळा करायचा नाही गं. ही माझी गवळण होती बुवा. आणि बुवा कुठली काय बोलले बुवा. अहो रात्री या आणखीची तेव्हा घंटे मी वाजवली. अरे तुम्ही घंटी बरोबर वाजवतो हा. काल आले आणि अरे तुला करायला लागलं काय. गुरु आहेत ना सोबत विचारा त्यांना त्यांचा बरोबर कशा प्रकारे वारे करतो. जो प्रेमाने जातो त्याला प्रेमानेच घेतो बुवा. कारण तुमच्या गुरुंकडून आम्ही शिकतोय. आज कणपती माऊली उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत कार्यक्रम करतोय. त्यांच्या आदराने कार्यक्रम करणार. गावच्या वारीचं काय करायचं लेनदेन नव्हतं बुवा. काय बोलतो गवळणी हिला अशीच सोडायची नाही रे. गांडोहीच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ हिला ह्याच्यात काय वाईट आहे. तुमचे विचार वाईट म्हणून तुम्हाला ऐकायला वाईट जातं बुवा. आई जवळ हिला तुम्हाला ऐकायला तुम्ही नाही त्याचा माझा काही दोष नाही हा. कानात काही टाकून घ्या. आई जवळ हिला साऱ्या पोरांची साडी आपली लावलेली हाय रे. अहो झोपलं ना अजून झोपावी हा. अतुरेवर नाव होतं साई नवीन करते झुकेगा नाही साला हा. तुम्हाला आलं ते प्रेमाची गवळण देऊ द्या. पण प्रेमाची गवळण देऊ तुम्हाला नाही पाहिजे. 2-2, 3-3 गवळणी आता बुवा बघा देतो गवळण तुम्हाला पण प्रेमाची. एकदम सोजवळची प्रेमाची गवळण आणली होती बुवांसाठी. पण बुवा बघा तुमच्यासाठी काय गवळण आणली होती आणि काय गाणार आहे लक्ष असू द्या. फक्त बुवांना जी गवळण बुवांसाठी आणली होती मी बोललो प्रेमाने करते कार्यक्रम. पण बुवा एकदम हसून करायला लागतात. बुवा पहिली खाली घासायला लागते. लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल. झालं माझ्या सोबत चाल हे गवळणी अगं झालं माझ्या सोबत चाल. बोल कसे लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. झालं माझ्या सोबत चाल. त्याच्या पुढचं पण म्हण आहे काय. अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल. अरे खाल तुझ्या ठेंगाचं खाल आपोआप दिसलं लाल. हुआ हे व्हायला लागलं का नाही. हे ऐकते का आपले शब्द नाही. जग दुनिया ऐकते आणि ते जग दुनियापर्यंत चालायला शिका. शास्त्राप्रमाणे थांबत बसू नका बुवा. किती बोलवायचं हा पर्याय करता येतो. बघा बुवासाठी प्रेमाची गवळण काय आहे बघा. पैदल चल रहा हूं गाड़ी चाहिए
अकेला हूँ इसका किनारे इसकी गाड़ी चाहिए ओ बुवा बघा तू त्याची काय बोलणार होती हा माझ्या हृदयाची तू राणी कसं समजावं तुला अगं तुझ्या हसण्याने विसरलो राधे मी स्वतःला माझ्या हृदयाची तू राणी कसं सांगू मी तुला तुझ्या हसण्याने विसरतो राधे मी स्वतःला मग प्रेमाने रे कपटी तुझ्या या हरीला मग प्रेमाने रे कपटी तुझ्या या हरीला हे रे ही तुझ्यासाठी गवळण आणली होती पण तुम्ही बरंच ओव्हरटेक करत चाललोय बघा तुमच्यासाठी आता दुसरी गवळण काय आहे ती चिरणाई घेत हा रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं आपण खुर्च्या गुन्ह्यात म्हणतो भेटले जवानी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात गुवाच्या गवळीचे शब्द काय होते हा वाजवली आईजवली असं काहीतरी होतं बुवा माझी गवळण काय होती तुम्ही कटिंग काय देताय ताल काय देताय बघा माझ्या गवळणीकडे लक्ष असू द्या आता लिहून लिहून लिहा पुस पुसा आता पेपर तुम्हाला कडक आहे कडक बुवा टप टप टपाटप झपूक झपूक झुके का नाही सारा हा तुरेवाला बघा रेकॉर्ड रेकॉर्ड भर बोल गवळणी काकू नको गाळा केसानी बोल येऊन घ्या हा ऐक ना बाहेर भर बोल गवळणी काकू नको गाळा केसानी काना विचार कर तुला ग प्रेमानी काना विचार कर तुला ग प्रेमानी तुझ्या घालते का तुला कान्हा विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी बुवा लिहिलं काय हा घ्या एकदा लिहून घ्या खरं बोल गवळणी कापू नको गाळा केसानी कान्हा विचारतो तुला ग प्रेमानी कान्हा विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी साधाने सोपा हात नाही गवळणीचा ज्याला समजायचंय त्यांनी समजून घ्यावं आणि नाही समजायचंय त्यांनी नका समजू काय फरक नाही हा दुधात पाणी घालतेस की नाही ते येऊन सांगायचंय नाही तर म्हणजे तुझी आई घालते का याची आई घालते का हा ती तुझी काढतो दुसऱ्या बळीला हा बघा घ्या अगं खरं बोल गवळणी कापू नको गळ्या केसानी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी
सारे सभासद जे उपस्थित आहेत त्यामध्ये प्रियंका गोसावी, स्नेहा बोरले, आपला मित्र तेजस, त्यामध्ये माझा शाहीर मानचा मुद्दा. त्याचप्रमाणे संदीप सुरेश गराटे यांच्याकडून 251 रुपये आले. एकनाथ भोमरे गाव आगरनळ यांच्याकडून हे 151 रुपये आले. त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. घाणेकर गुहांचं एक गाणे घ्यायचं होतं अशी फरमाईश होती. जिकडे तिकडे चौकडे तुझ्या नावाचा गजर तारे, गणराया तुझ्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे गजर तारे तुझ्या नावाचा गजर तारे, गणराया तुझ्या भक्तीच्या मुळे. गळा हाय गोपुरी आता माझा प्रश्न मी शक्तिवाली शहरांना आधीच दिलेला आहे, तरी रसिकांच्या माहितीसाठी मी आता माझा प्रश्न कथन करतो. आजच्या या गर्दीत माझे मित्र आलेले आहेत, त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. आजचा आमचा प्रश्न असा आहे, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण साजरे होतात, पण तेच सण आजूबाजूच्या गावात एक दिवस आधी साजरे केले जातात. ते एक दिवस आधी का साजरे केले जातात याचं उत्तर बुवानी सांगायचं आहे. माझ्या या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे, भद्रेचे, पौर्णिमेचे आणि जरदर्शी किंवा काल्पनिक असे सांगायचे नाहीये बुवा. परत एक तुम्हाला टीप देतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल, याची नोंद घ्यायची आहे बुवा. त्याचप्रमाणे बुवाचा प्रश्न असा होता, भगवान शिवशंकरांनी नंदीला आज्ञा केली की हे नंदी भूतलावर जा आणि तिथे मनुष्य फार बेजार झाले आहेत, त्यांना तुझ्या नृत्याने, गायनाने, भजनाने तल्लीन कर. आणि ही आज्ञा घेऊन नंदी भूतलावर आले आणि त्यांच्यासोबत ते जेव्हा आले त्यांच्यासोबत किती मंडळी होती आणि ते कोणते पर्व चालू होते. तर बघा तुम्हाला परवा एक उत्तर दिले मागच्या बारी, आजच्या बारी तुम्हाला उत्तर देतोय, लक्ष असू द्या. भूतलावर नंदी जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासोबत प्रमुख 11 लोक होती. प्रमुख 11 शिवगण आले होते. नंदीध्वज हे त्या भजन मंडळाचा मुख्य सदस्य होते. नंदीसोबत आलेल्या 11 जणांची संख्या आणि त्यांची नावे खालीलप्रमाणे सांगतो आहे, लक्ष असू द्या. नंदी स्वतः मुख्य नायक आणि नर्तक आहे. भृंगी हा शिवभक्त आणि वाद्यवादक आहे. वीरभद्र हे शूर रक्षक आहेत. महाकाल हे मुख्य द्वारपाल आहेत. त्याचप्रमाणे शैल वाद्य वाजवणारा गण, पिंगल गायनात साथ देणारे, घंटा कर्ण म्हणजे घंटा आणि ध्वनी निर्माण करणारे, बाण म्हणजे तालावर नियंत्रण ठेवणारे, मयूराक्ष म्हणजे नृत्यात सोबती, भाऊश्रुत म्हणजे संबळ आणि ढोलक वाजवणारे, तुंड आणि तांडव व भजनाचे नृत्य शिकवणारा. या 11 जणांची भूमिका काय आहे हेही तुम्हाला सांगतोय. सर्वजण मिळून 11 जणांचे हे पथक होते. त्यांनी भूतलावर येऊन ढोल, संबळ, टाळ, शंखाच्या गजामध्ये सुंदर असे भजन केले व नृत्य सादर केले. त्या भजनात तल्लीन होऊन पृथ्वीवरील बेजार झालेला मनुष्य आपले सर्व दुःख विसरून गेला. आणि त्यावेळी व पर्व कलियुग चालू होते. ते कसे तेही सांगतो. मनुष्य बेजार होतात, लक्षणे कलियुगात चालू झाली. बुवा याच कथेनुसार पुढे पृथ्वीवर नंदी बैल घेऊन घरोघरी फिरणारी आणि लोकांना आनंद देणारी ही लोककला सुरू झाली असे मानले जाते. बुवा या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मान्य करावंच लागेल. आज तुमच्या सोबत तुमचे गुरुही आहेत.
धन्यवाद